यानंतर बघूयात बांगलादेशात अराजक पसरलंय। विद्यार्थ्यांनी आरक्षणाविरोधात केलेल्या आंदोलनाचा भडका उडालाय आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना भारताच्या आश्रयाला यावं लागलंय। पण आता यावरून ठाकरे आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणावरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावलाय। भारताचा शेजारी असलेला बांगलादेश धगधगतोय। विद्यार्थी आंदोलनामुळे बांगलादेशात अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे। बांगलादेशातील शेख हसीना यांची सत्ता आंदोलकांनी उलथून टाकली आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। जाळपोळीच्या घटना वाढू लागल्या। अशातच बांगलादेशातील हिंदूंवर हल्ल्याच्या बातम्या येऊ लागल्या। त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे, तर इकडे राजकीय वातावरण तापलंय। दिल्ली दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंनी बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणाचा मुद्दा पुढे करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला। बांगलादेशात जर मोठ्या प्रमाणावरती होत असतील तर केंद्र सरकारने ताबडतोब पावलं उचलून तिथल्या हिंदूंचं रक्षण केलं पाहिजे। ही जबाबदारी पूर्णतः आपल्या केंद्र सरकारची आहे। कारण जर शेख हसीनांना तुम्ही इकडे आश्रय देत असाल तर बांगलादेशमधल्या या हिंदूंची रक्षा करण्याची जबाबदारी तुमचीच आहे। बांगलादेशातील परिस्थिती बिघडल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आणि तोच संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। तर भाजपने उद्धव ठाकरेंना धारावीमधील तरुणाच्या हत्येची आठवण करून दिली। प्रेस कॉन्फरन्स घेतली, बांगलादेशचा मुद्दा काढलाय, हिंदूंवरचे हल्ले रोका। या धारावीमध्ये हिंदू कार्यकर्ता आमचा मारला गेला, खून घेतला, कोथळा काढला। मी तर म्हणतो मॉब लिंचिंग केलं, या हिरव्या पिल्लावळीने केलं। तिथे भेट द्यायला उद्धव ठाकरेंची तुम्ही किंवा तुमचे कोणी दूत गेले का? नाही गेले। घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या धारावीत तुम्ही गेला नाहीत। उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती तोडल्यापासून या दोन्ही पक्षात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जुंपल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची आघाडी करून हिंदुत्वाशी फारकत घेतल्याची टीका भाजपकडून केली जात होती। तर भाजपचं शेंडी जानव्याचं हिंदुत्व आपल्याला मान्य नसल्याची टीका उद्धव ठाकरेंकडून वारंवार केली जाते। जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी मुद्दामून देशभक्त बोललो कारण ही लढाई देशासाठी आहे। जिन पार्टियों के साथ वो चले गए, अब उनको हिंदुओं के मतों की चिंता नहीं है। उनको लगता है अपीजमेंट से, तुष्टीकरण की नीति से चुनकर आ सकते हैं। इसीलिए अब वो कैलेंडर छापते हैं और कैलेंडर पे हिंदू हृदय सम्राट नाम निकल गया, अब जनाब बड़ा साहब ठाकरे आता है। अब उनकी रैलियों में अल्लाह अकबर के नारे लगते हैं और टिप्पू सुल्तान जिंदाबाद के नारे उनकी रैलियों में लगते हैं। बांगलादेशातील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला। खरं तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यानंतर केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। त्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बांगलादेशमधील घडामोडींची माहिती दिली। तसंच केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत निवेदन केलं। त्यावरून ही उद्धव ठाकरेंनी केंद्राला टोला लगावला। प्रधानमंत्री जी की प्रतिक्रिया क्या है? कल जब मीटिंग हुई थी ऑल पार्टी, तो प्रधानमंत्री थे क्या? लेकिन रूस प्रधानमंत्री नहीं थे। और संसद में जब स्टेटमेंट दिया गया तब भी प्रधानमंत्री थे नहीं थे? अगर थे तो उन्होंने कुछ प्रतिक्रिया दी है, नहीं दी है? लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप नेत्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता। उद्धव ठाकरे हे प्रत्येक भाषणाची सुरुवात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो अशी करत असत। पण लोकसभा निवडणुकीत त्यांनी माझ्या देशभक्त देशप्रेमी बांधवांनो आणि भगिनींनो अशी केली होती। त्यावरून भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं होतं। मतांसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिल्याची टीका भाजप नेत्यांकडून करण्यात आली होती। आता बांगलादेशातील हिंदूंवरून उद्धव ठाकरेंना भाजपवर टीका करण्याची संधी मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।